जय शिवराय मित्रांनो, डिजिटल टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि ती बेल आयकॉन पण प्रेस करा. हो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचे जे काही अर्ज आहेत ते जवळजवळ 90% लोकांचे भरायचे झाले आहे. ज्यांचे बाकी आहे ते पण भरत आहे. कशा पद्धतीनं भरायचं यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. त्यानंतर टेलिग्राम चॅनलवरती महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण दिले आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो याच संदर्भात आहे. हो, ज्यांचे काही अर्ज मंजूर झाले आहे त्यांना वाटत असेल की आता आपले पैसे येतील, नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. ही प्रोसेस तुमची जर ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील. तर चला मग वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या गुगलला जाऊन माय आधार असं काही टाकायचं आहे. माय आधार टाकल्यानंतर पहिली जी काही साईट आहे ती अशा पद्धतीने येईल. साईटला ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला आधार लॉग इनवरती जायचं आहे. माय आधार लॉग इनवरती जायचं आहे. आधार लॉग इनवरती गेल्यानंतर तुमच्या पुढे असं काही स्पेस येईल. इथं एका कोपऱ्यात जो काही अंगठ्याचा ठसा आहे त्याखाली लॉग इन नाव आहे, त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर जो काय असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मी आधार नंबर टाकून घेतो आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनल सबस्क्राईब केला असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, त्यांनाही ही गोष्ट चेक करून घ्यायला लावा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तो कॅप्चा टाकून घेतो. कॅप्चा टाकल्यानंतर जो काही तुमचा आधारला बँक लिंक असेल, जी कोणती आधारला तुमचा जो काही मोबाईल लिंक असेल त्यावरती तुमचा OTP जाईल. तो OTP तुम्हाला घ्यायचा आहे. इथं OTP टाकायचा आहे आणि तो OTP टाकल्यानंतर तुमच्या पुढं जो काही तुमचा बँकेचा सीडिंग आहे तो सीडिंग येईल. तोपर्यंत हा सीडिंग तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही मोबाईलवरती फॉर्म भरला असाल तर तेव्हा तुम्हाला एक विचारलं गेलं होतं, तुमचा आधारला बँक लिंक आहे का, आधारला सीडिंग आहे का. तुम्ही होय म्हणून केलेलं आहे आणि होय म्हणून केलेले असेल तर ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे, कारण की तुमचं बँकेत खातं जरी असलं तरी हे ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह असतं. जर ॲक्टिव्ह असेल तर तुमचं डन आहे आणि इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल. मी इथं OTP जो काय आहे तो OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर हे बघा तुमच्या पुढं असं काही इंटरफेस येईल. तिथं आल्यानंतर तुम्हाला इथं कोपऱ्यात बँक सीडिंग म्हणून ऑप्शन आहे. तुमचं बँक सीडिंगचं जे काय ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. थोडासा वेळ घेईल. तुमचं जे काही आधार आहे त्याचं लॉग इनवरती बँक सीडिंग तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. मी बँक सीडिंग चेक करतो. नेटवर्कनुसार तुमचं जे काही आहे ते बँक सीडिंग इथे दिसेल. फास्टमध्ये होतं, 1 मिनिटाचं काम आहे. मात्र हे तुम्ही प्रत्येकानं आपल्या मोबाईलमध्ये करून घ्या. माय आधार लॉग इन करायचं आहे, त्यानंतर बँक सीडिंग चेक करायचं. हो, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन ॲक्टिव्ह असं जर असेल तर तुमची बँक खाता जी काय आहे ती ॲक्टिव्ह आहे. इथं तुम्ही बघू शकता 2/8ला हे खातं लॉग इन झालं आहे. मात्र जे काही भरपूर खाते आहे ते लॉग इन नसता, इनॲक्टिव्ह असता. त्यांचे पैसे जे काय आहे येत्या 19 तारखेला पैसे येणार आहे. ते पैसे तुमच्या खात्यावरती पडणार नाही. तुम्हाला जर बँक सीडिंग तुमचं ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यात पैसे येतील, अन्यथा वरून सरकारने पैसे पाठवले असतील. मात्र ते पैसे जे काय आहे ते बँकेच्या या प्रोसेसिंगमध्ये अडकले असतील. जर कोणाचं इनॲक्टिव्ह असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं, तुम्ही बँकेत जाऊन आधारला सीडिंग करून घ्यायचं आहे. जे काही बँकेत खातं असेल तिथं जाऊन तुम्हाला सीडिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचंही काही 10 ते 15 दिवसात पुन्हा चेक करत राहायचं. इथं ॲक्टिव्ह दिसून जाईल. तर चला मग अशाच नवनवीन माहितींसाठी तुम्ही आपले डिजिटल टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमचे इतर मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.